फ्रेंड्स, तर आजची ऑर्डर होती खराडीला वंदना आणि राहुल यांच्या लग्नाची. ऑर्डरसाठी आज एक हॉटेल रूम बुक केलेली आणि तिथलचं वातावरण फार फ्रेश होतं. पूजाने पटपट सेटअप मांडून घेतला, छान व्हिडिओज काढले आणि आमचा मेकअप स्टार्ट झाला. पूजाने पटपट सेटअप मांडून घेतला होता आणि त्याच्यानंतर वंदना 1 तासाभराने आली आणि मग मेकअप स्टार्ट झाला. फर्स्ट तिला त्यांचं मागणी होती की त्यांना एकदम सिंपल सोबर मेकअप पाहिजे, कारण तिने कधी मेकअप केलेला नव्हता, ब्रायडल मेकअप. तिला जास्त हेवी मेकअप पाहिजे नव्हता. त्याच्यामुळे फर्स्ट लुक एकदम सिंपल सोबर करून द्यायचा. तिचे केसही फार लांब होते आणि वेळही फार कमी. आम्ही 20 मिनिटातच तिचा तो लुक तयार केला आणि तिला पटकन जायचं होतं. त्याच्यामुळे एकदम सिंपल सोबर मेकअप करून तिला मी जाऊ दिलं. जास्त हेवी लुक नको होता. त्याच्यानंतर नॉर्मल तिला क्रीज लाईन आला, त्याच्यामुळे मला परत कार्यालयात जावं लागलं. मग मी कार्यालयात जाऊन तिचं टचअप केलं. सेकंड लुकला ती आली. सेकंड लुक होता हळदीचा, पण फोटो काढायला अजिबात वेळ त्यांनी दिला नाही. त्याच्यानंतर आम्ही थर्ड लुक चालू केला, नऊवारी साडीवरचा, म्हणजे विधीचा लुक. मग विधीच्या लुकला ती आली. साडी ड्रेपिंग चालू होतं. साडीचा कलर ग्रीन फार सुंदर दिसत होता. पहिल्यांदा साडी घातली, पण साडी पुरली नाही. मग वेगळ्या पद्धतीने परत साडी घातली. त्याच्यामुळे थोडेसे 2-3 मिनटं गेले. त्याच्यानंतर तिला साडी प्रॉपर ड्रेप करून घेतली आणि तिचे हेअर्स फार लांब असल्यामुळे थोडंसं हेअरला वेळ लागला, पण म्हटलं प्रॉपर आपल्याला हेअरस्टाईल तिला नऊवारीवर द्यायची. मग तिच्या केसांचा मेसी खोपा तयार केला आणि तिने हळदीला जी तिचे ॲक्सेसरीज, तिने तिचे फुलांचं ॲक्सेसरीज बनवून घेतली ती हळदीसाठी. मी ती कट करून तिच्या हेअरला, म्हणजे खोप्याला ती अप्लाय केली. पण ते फार सुंदर असं तिचं हेअरचं डेकोरेशन झालं आणि मग ती तयार झाली. फार गडबड होती. गडबडीत आमचं मेकअप चालू होता, मध्ये शूट पण चालू होतं. अशा पद्धतीने जी साडी पूर्ण तयार केली तिला, कारण फारच लेट सकाळीच सुरुवातच 1-1.5 तास लेट झाली होती. आम्ही 1-1.5 तास येऊन बसलो होतो, वेन्यूला वाट पाहत होतो आणि ब्राईड 1-1.5 तास लेट आली. त्याच्यानंतरचे सगळेच प्रोग्राम गडबड होत होती. त्याच्यामुळे आम्हाला जसे जमेल आम्ही तेवढं छान हेअर्स तिला आणि मेकअप द्यायचा प्रयत्न करत होतो कमी वेळामध्ये. ती आली की एक 5-10 मिनिटांनी लगेच कॉल सुरू व्हायचे की नाही तू ये पटकन. पण तेवढ्याही प्रेशरमध्ये तिला पटकन क्विक चेंजेस सगळ्या लुकचे करून दिले. पण 1-2 लुकचे फोटो व्हिडिओ प्रॉपर काढता आली नाही. त्याच्यामुळे मला ते आता जितके आहे मी तिकडे तेवढे पोस्ट करते. मेकअप, हळदीचा मेकअप क्लीन करून परत नंतर आपल्याला विधीचा मेकअप करायला वेळ जातो. हळद म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की हळद निघताना भरपूर त्रास होतो, पण सकाळीच झालेल्या उशिरामुळे आपल्याला काही वेळ मिळत नाही. त्याच्यामुळे फास्ट हळद क्लीन करावी लागते. मी हेअर स्टार्ट केले, पूजाला पटकन स्किन प्रेप करायला लावलं आणि नंतर आम्ही मेकअप स्टार्ट केला. त्याच्यानंतर ड्रेप स्टार्ट केलं. ड्रेपमध्ये हे पाहतायचं तुम्ही, ड्रेपिंग झालं आहे. त्याच्यानंतर ती विधीला गेल्यानंतर एक फक्त अर्धा पाऊण तासातच ती परत रिटर्न आली तिचं वरमाला लूक करायला. वरमाला लूक करायला नॉर्मल टचअप केले फेसवर, लिपस्टिक वगैरे, आय मेकअप थोडासा चेंज केला, फेसला टचअप दिलं आणि थोडासा बॅकला तो जो खोप्याचा लूक होता तो बन लूकमध्ये करून त्याच्यावर ओढणी सेट करून दिली. आणि त्याच्यानंतर तिचे थोडेसे फोटो क्लिक केले, व्हिडिओ काढले. पण खूप जास्त वेळ नव्हता आम्हाला, फक्त 15 ते 20 मिनटं त्यांनी, जास्तीत जास्त 20 मिनटं दिलेली आणि त्याच्यात तिचा लुक तो कंप्लीट करायचा होता. आणि त्याच्यानंतर मग आम्ही आमचं पॅकअप करून निघालो. घरी जायला फार लेट झालेलं. मी घरी जवळजवळ 10:30-11 वाजता मी घरी पोचले आणि त्यात सोबत गाडी नाही आणली, त्याच्यामुळे बसनीच प्रवास करावा लागला. पूजालाही घरी सोडायला फार लेट झालेलं. त्याच्यामुळे एकंदरीत सकाळी जर उशीर झाला ब्राईड स्टार्ट करायला तर दिवसभर लेट होत जातो. अशा पद्धतीने आमचा आजच्या दिवशीचा मेकअप पूर्ण झाला आणि ब्राईडलाही तिचे लुक्स फार आवडले. सिम्पल, त्यांची डिमांडच होती की त्यांना एकदम सिम्पल सोबर लुक पाहिजे, जास्त गॉडी हेवी मेकअप नको होता. त्याच्यानुसारच आम्ही त्यांना मेकअप दिले. आणि हा बघा, हा तिचा वरमाला लुक. टचअप केलं